सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी महेश शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतीय संविधान यामधील आर्टिकल नंबर 29 आणि आर्टिकल नंबर 30, आर्टिकल 29 अँड आर्टिकल 30 याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, आर्टिकल 29 अँड 30. सांस्कृतिक आणि शैक्षणिक याचं हक्क आणि अधिकार प्रदान करणारं आपलं भारतीय संविधानाचं आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30, आर्टिकल 29 अँड 30 यामध्ये कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स जे काही सांस्कृतिक असतील आणि शैक्षणिक अधिकार असतील, तर हे जे काही हक्क आहेत ते आपल्याला भारतीय संविधानाचं हे आर्टिकल 29 अँड 30, 29 आणि 30 हे आपल्याला प्रोव्हाइड करतं. आता यामध्ये सेफगार्ड्स राईट्स ऑफ लिंग्विस्टिक, कल्चरल अँड रिलिजियस, म्हणजे सेफगार्ड्स राईट्स ऑफ लिंग्विस्टिक्स, कल्चरल अँड रिलिजियस, भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा पद्धतीचं स्वातंत्र्य, संरक्षण अल्पसंख्याक म्हणजेच जे मायनॉरिटीज आहेत यांना प्रोव्हाइड करण्याचं काम हे आर्टिकल 29 आणि 30 करतं. आर्टिकल 29 आणि 30 अल्पसंख्याक यांना धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक याचं संरक्षण आणि यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे याबद्दल हे भारताचं संविधान आर्टिकल 29 आणि 30 हे हक्क प्रदान करतं. सेफगार्ड्स म्हणजे काय, तर सुरक्षा कवच प्रोव्हाइड करतं. सेफगार्ड्स तर भाषिक, सांस्कृतिक आणि रिलिजियस म्हणजेच धार्मिक, लिंग्विस्टिक, कल्चरल अँड रिलिजियस या 3 गोष्टींना अल्पसंख्याक जे मायनॉरिटीज आहेत यांच्यासाठी हे सुरक्षा कवच प्रोव्हाइड करतं. तर कोणाच्या संदर्भात, तर लिंग्विस्टिक, कल्चरल अँड रिलिजियस, भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक. दुसरं महत्वाचं म्हणजे काय आहे, हे आर्टिकल्स काय करतात, तर प्रिझर्विंग कल्चर अँड हेरिटेज इज व्हायटल ऑन धिस सिनारिओ. तर अल्पसंख्याक जे लोक आहेत तर यांना त्यांची स्वतःची संस्कृती आणि जी काही वारसा केंद्र आहेत त्यांची स्वतःची संस्कृती आणि त्यांची वारसा केंद्र जतन करून ठेवण्याचा अधिकार देतं. त्यांची संस्कृती म्हणजे कल्चर आणि त्यांची जी काही वारसा केंद्र आहेत, हेरिटेज आहेत. प्रिझर्विंग कल्चर अँड हेरिटेज इज व्हायटल ऑन दी सिनारिओ याचा अर्थ आहे की त्यांची अल्पसंख्याक लोकांची जी काही धार्मिक केंद्र आहेत किंवा त्यानंतर जी संस्कृती आहे तर यांना जतन करण्याचा अधिकार आपलं भारताचं संविधान आर्टिकल 29 आणि 30 देतं. तर आता अल्पसंख्याक म्हणजे कोण आहेत, तर यामध्ये अल्पसंख्याक धर्म ज्याप्रमाणे बौद्ध आहेत, शीख आहेत, जैन आहेत, शीख, जैन, त्याच्यानंतर बौद्ध आणि ख्रिश्चन, मुस्लिम अशा प्रकारचे जे अल्पसंख्याक लोक आहेत तर यांना त्यांचा स्वतःचं धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक जे काही त्यांचे हक्क आहेत तर हे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचं जे संरक्षण होण्यासाठी हे आपलं भारताचं संविधान आर्टिकल 29 आणि 30 मदत करतं. तर हे लोक समजा आता बौद्ध आहेत तर त्यांची काही वारसा केंद्र आहेत जसं की लेणी, स्तूप, तर यांना जतन करण्याचा अधिकार बौद्ध लोकांना आहे. ते स्वतःचं वारसा केंद्र जतन करू शकतात. बघा, बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा आता अतिक्रमण होतंय याचा अर्थ ते पूर्वी बौद्धांची प्रॉपर्टी होती, त्याच्यावरती अतिक्रमण होतं हे चुकीचं आहे, हे सर्वांना माहित आहे. तर बौद्ध लोक स्वतःचं काय करू शकतात, तर लेण्या वगैरे आहेत तर त्यांची ती वारसा केंद्र आहेत तर त्यांचं काय करू शकतात, ते जतन करू शकतात. आणि ती त्यांची संस्कृती आहे तर ती संस्कृती आणि त्यांचा तो वारसा हक्क आहे, त्यांची वारसा केंद्र आहेत ती जतन करण्याचा अधिकार आहे त्या बौद्ध लोकांना. तशाच प्रकारे मुस्लिम समाजातील लोकांना, मुस्लिमांना, शिखांना, त्याच्यानंतर
जैन लोकांना, शीख लोकांना आणि बौद्ध लोकांना स्वतःची वारसा केंद्र आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. बौद्धांना समजलं पाहिजे की जे काही लेणे आहेत त्यांच्यामध्ये असलेलं अतिक्रमण हटवलं पाहिजे. मुळामध्ये तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म आहे, जे विचार आहेत, जे त्यांची संस्कृती आहे आणि त्यांची जी वारसा केंद्र आहेत ती जपली पाहिजेत. ती नष्ट होत आहेत, त्यांच्यावरती अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि बौद्धांना त्यांचा हक्क आहे. बौद्ध धम्मातील किंवा बौद्ध धर्मातील लोकांना त्यांची संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. त्यांची काय वारसा केंद्र आहेत ते जतन करण्याचा अधिकार आहे. आणि हे कोणी दिलंय? आपल्याला भारतीय संविधान आर्टिकल 29 आणि 30 यांनी आपल्याला राईट्स दिलेले आहेत की अशी वारसा केंद्र म्हणजे फक्त बौद्धांसाठीच नाही तर शीखांसाठी, ख्रिश्चनांसाठी, मुस्लिमांसाठी, जे अल्पसंख्याक आहेत तर यांना स्वतःची वारसा केंद्र जतन करून ठेवण्यासाठी अधिकार दिलेला आहे आपल्या भारताच्या संविधानानं. प्रिझर्विंग कल्चर अँड हेरिटेज इज व्हायटल ऑन दिस सिनारिओ. संस्कृती आणि जी काही वारसा केंद्र आहेत ती जतन करून ठेवण्याचा अधिकार आहे प्रत्येक अल्पसंख्याक लोकांना. आता महत्वाचं काय आहे तर टू एन्श्युअर दॅट एज्युकेशन इज प्रोव्हाइडेड फॉर एव्हरीवन विदाउट एनी काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन. हे जे भारताचं संविधान आर्टिकल 29 आणि 30 आहे हे सर्वात पहिल्यांदा महत्वाची खात्री करून देतं की या देशातील, भारतातील प्रत्येक नागरिकांना शालेय शिक्षण म्हणजे शैक्षणिक शिक्षण जे आहे ते सर्वांसाठी फ्रीमध्ये आहे, मुक्त आहे. म्हणजे कसलाही त्याच्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. तर ते सर्वांसाठी खुलं आहे, सर्वांसाठी फ्री आहे, सर्वांना आहे याची खात्री करून देतं हे भारतीय संविधान आर्टिकल 29. म्हणजे फक्त मायनॉरिटीमध्ये आहे म्हणून त्याला टार्गेट करून त्याला तशा प्रकारचा हक्क द्यायचा नाही तर हे चुकीचं आहे. हे व्हायलेशन ऑफ 29 आर्टिकल 29 आणि 30चं उल्लंघन आहे. तर याची खात्री करून देतं की या देशातील, भारतामधील असलेल्या प्रत्येक नागरिकांना शैक्षणिक शिक्षण हे सर्वांसाठी आहे आणि शिक्षण देताना कसलाही भेदभाव केला जाणार नाही, कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ना जातीच्या आधारावरती, ना वर्णाच्या आधारावरती, धर्माच्या किंवा लिंग म्हणजे पुरुष किंवा स्त्री किंवा इतर हे लिंग आहेत या कारणामुळे कोणासोबतही कसल्या प्रकारचाही भेदभाव केला जाणार नाही याची खात्री आपलं भारतीय संविधान आर्टिकल 29 आणि 30 करून देतं. टू एन्श्युअर दॅट एज्युकेशन इज प्रोव्हाइडेड फॉर एव्हरीवन विदाउट एनी काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन. कसलाही भेदभाव न करता भारतातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण दिलं जाणार. तर हे काय, हे आर्टिकल कशासाठी आहे तर जे मायनॉरिटीज आहेत, जे मायनॉरिटीज धर्म येतात, जाती येतात तर यांना स्वतःच काहीतरी संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. जसं की आदिवासी लोकांना स्वतःची संस्कृती, भाषा, त्याच्यानंतर त्यांची काही लिपी असेल तर ती जतन करून ठेवण्याचा अधिकार आहे. बौद्ध लोकांना त्यांची काही भाषा असेल, धम्मलिपी असेल, पाली भाषा असेल, त्याच्यानंतर त्यांची लेणी असतील, त्याच्यानंतर स्तूप असतील, चैत्यगृह असतील तर ह्या सर्व गोष्टींना जतन करून ठेवण्याचा अधिकार त्यांना आर्टिकल 29 देतं. त्यांची काही भाषा असेल तर जशी की पाली भाषा असेल, धम्मलिपी असेल आणि त्यांची काही संस्कृती असेल तर ह्या सर्व गोष्टींना जतन करण्याचा अधिकार देतं. मुस्लिम असतील तर त्यांचे मद्रासा वगैरे अशा प्रकारच्या काही गोष्टी असतील तर त्यांना त्यांची भाषा उर्दू असेल तर किंवा अरेबिक असेल किंवा त्यांची जी काही संस्कृती असेल तर ही जतन करण्याचा अधिकार देतं. शीख लोकांचा म्हणजे कसं त्यांचं गुरुग्रंथ साहेबांप्रमाणे जसं की त्यांची काही संस्कृती असेल, ख्रिश्चनांची काही संस्कृती असेल तर त्यांची स्वतःची संस्कृती, भाषा आणि त्यानंतर त्यांच्या धर्माचं संस्कृती आणि त्यांची काही वारसा केंद्र आहेत ही जतन करून ठेवण्याचा अधिकार आपलं भारतीय संविधान आर्टिकल 29 आणि 30 करतं. आता आर्टिकल हे काय आहेत, 29 आर्टिकल काय आहे, आर्टिकल 29 काय आहे, भारताचं संविधान आर्टिकल 29 काय प्रोव्हाइड करतं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. अल्पसंख्याकांचा कायदा आहे. अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी ऑफ इंडिया आहेत. त्यांना आपलं भारताचं संविधान काय देतं, काय कशा प्रकारचे हितसंबंधाचे संरक्षण आपलं भारतीय
संविधान देतं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आर्टिकल 29 प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. अल्पसंख्याकांना हितासंबंधीच्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी संरक्षण देतं. प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. अल्पसंख्याक असतील जे त्यांचे स्वतःचे हितसंबंध असतील तर त्यांच्या स्वातंत्र्याच्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक त्यांच्या काय आवडीनिवडी असतील यांचं संरक्षण देण्याची हमी आणि हे संरक्षण देण्याचं काम आपलं भारतीय संविधानाचं आर्टिकल 29 करतं. आर्टिकल 29 काय आहे? धिस इन आर्टिकल 29 प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. फर्स्ट, this provides all citizens groups that reside in India having a distinct culture, language and script the right to conserve their culture and language. This right is absolute and there are no reasonable restrictions in the interest of the general public here. मराठीमध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क हे भारताचं संविधान देतं. आर्टिकल 29 पहिलं काय सांगतं तर भारतामध्ये किंवा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जेवढे सुद्धा अल्पसंख्याक आहेत, मायनॉरिटीज आहेत, तर त्यांच्यातील गटांना स्वतःची भाषा, लिपी किंवा संस्कृती ती जतन करून ठेवण्याचा किंवा जतन करण्याचा हक्क देते. सेकंड काय आहे? द स्टेट शाल नोट एनी ऍडमिशन इन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स मेंटेन बाय इट और दोज दॅट रिसीव्ह एड्स फ्रॉम इट टू एनी पर्सन बेस्ड ऑन रेस, रिलिजन, कास्ट, लँग्वेज एटसेट्रा. धिस राईट इज गिवन टू इंडिव्हिज्युअल्स अँड नॉट एनी कम्युनिटी. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याकडून काही सहाय्य मिळत असेल अशा काही कोणत्याही शैक्षणिक संस्था असतील तर त्या शैक्षणिक संस्था केवळ धर्म, जात, वंश किंवा भाषा किंवा लिंग यापैकी कोणत्याही कारणावरून कोणालाही प्रवेश नाकारणार नाहीत. म्हणजे त्यांना सर्वांना प्रवेश देणार, कसल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. शिक्षणाचा अधिकार सर्वांना, मग ते मायनॉरिटीमध्ये असतील किंवा भारतातील कोणतीही नागरिक असेल तर तिला शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणाचा अधिकार आहे. हे आपलं भारतीय संविधानाचं आर्टिकल 29 आहे की राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्था असतील किंवा राज्य सरकारच्या निधीतून ज्या शैक्षणिक संस्था असतील आणि त्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, मग राज्य सरकार किंवा काही शैक्षणिक संस्था असतील तर त्या ठिकाणी कोणासोबत ही भेदभाव करणार नाहीत, तर सर्वांना तिथं ऍडमिशन आहे. कारण त्या ठिकाणी सर्वांना शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे. बघा, मनुस्मृतीनं सर्वांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. पुष्यमित्र शुंगानं ज्यावेळी भारतामध्ये प्रतिक्रांती केली आणि मनुस्मृतीला सर्वात अधिक बळकट केलं या देशामध्ये, तर या देशामध्ये शूद्रांना, स्त्रियांना, अतिशूद्र आणि अस्पृश्य या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. पण त्यानंतर भारतामध्ये ज्यावेळी भारतीय संविधान लागू झालं 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या भारताचं स्वातंत्र्य लिहून झालं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 मध्ये आपलं भारताचं संविधान आपल्या देशामध्ये लागू झालंय. त्यानंतर प्रत्येक शूद्राला, स्त्रीला आणि जे अतिशूद्र आहेत, अस्पृश्य आहेत, तर या सर्वांना लिहिण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे. आणि या अधिकारावरूनच मी आज लिहितोय, बोलतोय, वाचतोय. तर हे एवढं मोठं काम भारतीय संविधानानं केलेलं आहे. भारतीय संविधान हे अमर आहे. ते कधीही, आज नाही, उद्या नाही, कधीही संपणार नाही. ते कायम चिरकाल टिकून राहणार. तर हे आहे आर्टिकल 29. आर्टिकल 30 बद्दल आपण जाणून घेऊया. आर्टिकल 30 बघा, राइट्स ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. राइट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. अल्पसंख्याक जे लोक आहेत त्यांना स्वतःचे शैक्षणिक संस्था
स्थापन करण्याचा अधिकार आहे किंवा प्रशासन करण्याचा अधिकार आहे, जबाबदारी घेऊन देखभाल करण्याचा अधिकार आहे. जे अल्पसंख्याक लोक आहेत, माझे समजा एखादा मुस्लिम अल्पसंख्याक लोक असतील, तर त्यांनी ठरवलं की त्यांच्या काही वेगळ्या शैक्षणिक संस्था काढायच्या, तर ते काय करू शकतात, भारतीय संविधानानं आर्टिकल 30 त्यांना अधिकार दिलंय, तर ते काय करू शकतात, तशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था काढू शकतात. त्यांच्या भाषा जतन करून ठेवण्यासाठी किंवा लिपी ज्या काही असतील, तर त्यांचं प्रशासन ते करू शकतात. हे कोणी दिलं, तर अल्पसंख्याकांचा हक्क आहे. आर्टिकल 30 त्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करून आणि किंवा त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार देते आर्टिकल 30. मग ते मुस्लिम असो, शीख असो, जैन असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो किंवा कोणीही अल्पसंख्याक असतील, तर यांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. All minorities, whether based on religion or language, shall have the right to establish and administer educational institutions of their choice. धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. म्हणजे धर्म किंवा भाषा असतील, काही असतील, बरोबर, धर्म कोणताही असेल, तर त्यांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या आवडीनिवडीनुसार. आता या आर्टिकल 30 मध्येच खंड 1 झाला, त्याच्यानंतर खंड 1A त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की इन मेकिंग एनी लॉ प्रोव्हाइडिंग फॉर द compulsory acquisition of any property of an educational institutions established and administered by a minority referred to in clause 1, the state shall ensure that the amount fixed by or determined under such law for the acquisition of such properties such as could not restrict or abrogate the right guaranteed under the clause. आता खंड 1 आणि खंड 1 मध्ये निर्दिष्ट केल्या प्रकाराने, म्हणजे ज्याप्रमाणे निर्दिष्ट केलेलं आहे, एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेली असेल किंवा त्यांच्याकडून प्रशासन केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था असतील, तर राज्य सरकार काय करेल, कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे त्या खंडान्वये हमी दिलेल्या हक्क निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही, अशा प्रकारची ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घेईल. म्हणजे समजा अल्पसंख्याक लोक आहेत आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्था चालू केली आहे, मग त्याचं देखभाल राज्य सरकार बघतं किंवा नाही, ते स्वतःहून बघतात, तर त्यांच्या त्या शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी त्यांनी काही रक्कम दिली असेल राज्य सरकारनं, तर तिच्यावरती काय निर्बंध लागले जाणार नाहीत किंवा तिच्यावरती काय ती निराकृत होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल. म्हणजे एक प्रकारे काही रक्कम असेल तर मायनॉरिटीज लोकांची जी शैक्षणिक संस्था आहे ती चालवण्यासाठी राज्य सरकार मदत करेल. तर हे असं आहे. त्याच्यानंतर 2 आहे, सेकंड, द स्टेट शॅल नॉट इन ग्रँटिंग एड टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑन द ग्राउंड that it is under the management of a minority, whether based on religion or language. शैक्षणिक संस्था आहेत ज्या मायनॉरिटीजच्या, त्यांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या जी व्यवस्था आहे तिच्या खाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. म्हणजे समजा एखादी शैक्षणिक संस्था आहे आणि राज्य एखादी शैक्षणिक संस्था आहे जी मायनॉरिटीकडून चालवली जात आहे, तर तिला काय सहाय्य देताना एखादी
शैक्षणिक संस्था आहे ती मायनॉरिटीज लोकांकडून चालवली जात आहे, तिचं देखभाल होत आहे आणि तिला काही सहाय्य देताना, जसं की इथं रक्कम देताना कसल्याही प्रकारचं निर्बंध ठेवणार नाही किंवा कशाही प्रकारचं त्यांच्या विरोधात जाऊन प्रोव्हिजन करणार नाही, लॉ बनवणार नाही. तर तसंच शैक्षणिक संस्था असतील ज्या मायनॉरिटीजच्या असतील तर त्यांना सहाय्य देताना राज्य त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही, तर त्यांना सहाय्य करणार. मग तो मुस्लिम असो, तो जैन असो, बौद्ध असो, शीख असो किंवा ख्रिश्चन असो, यापैकी कोणीही असो, हे अल्पसंख्याक जे असतील तर यांना यांच्या शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी राज्य सरकार सहाय्य देताना कसलाही भेदभाव करणार नाही. जातीच्या आधारावर नाही, धर्माच्या नाही, वंशाच्या नाही, लिंगाच्या नाही, कसल्याही आधारावर भेदभाव करणार नाही. त्यांना सहाय्य करेल. त्यांची जी भाषा आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, यांना स्थापन करण्याचा अधिकार देईल. धन्यवाद.